नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर फर्स्ट आणि सेकंड पूर्णपणे अभ्यासलेला आहे. या टॉपिकची व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्याची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आपण टॉपिक नंबर 3 अभ्यासतोय, ऍडमिशन ऑफ पार्टनर, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण थेअरी, ऍडजस्टमेंट, जर्नल एंट्रीचा पार्ट सर्व अभ्यासलेला आहे. सॉल्व प्रॉब्लेम 8 अभ्यासलेले आहेत. त्याचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर ते नक्की बघा. ते बघितल्यानंतरच आज मी जे काही शिकवणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. आज आपण अभ्यासणार आहोत सॉल्व एक्झाम्पल नंबर 9. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती. पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करायची. तर पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करू. बघा काय सांगितले. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ त्रिवेणी ट्रेडर्स. एक पार्टनरशिप फर्म आहे, तिचं नाव आहे त्रिवेणी ट्रेडर्स. ऑन 31 मार्च 2019 ची बॅलन्स शीट दिली. त्याच्यामध्ये 2 पार्टनर आहेत, नर्मदा अँड गोदावरी आर पार्टनर ऑफ द फर्म हू शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2 रिस्पेक्टिव्हली. त्यांचा ओल्ड रेशो आहे 3:1. आणि बॅलन्स शीट मध्ये दिले क्रेडिटर्स लॅबिलिटीला लिहिणार आणि क्रेडिटर्स लॅबिलिटीला लिहिणार आणि हे जे कॅपिटल दिलेले आहे ते आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. या ठिकाणी कॅश ॲट बँक दिलाय, आपण कॅश अकाउंट तयार करणार किंवा बँकच्या डेबिटला तो बॅलन्स ट्रान्सफर करणार. नंतर बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स या सगळ्या असेट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर. एवढं सोपं काम आहे. ऍडजस्टमेंट मध्ये बघा त्यांनी काय सांगितले. दे ऍडमिटेड टेक अ कावेरी इनटू पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2019 ऑन द फॉलोइंग टर्म्स. काय सांगितले त्यांनी बघा, थोडंसं झूम करतो या ठिकाणी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय आहे की कावेरीला त्यांनी फर्म मध्ये घेत असताना बघा, कावेरी शाल पे ₹4,000 ॲज शेअर ऑफ गुडविल. 4,000 रुपये तिने काय आणले, गुडविल आणलेला आहे आणि ते रिटेन करायचंय बिझनेस मध्ये. म्हणजे गुडविल घेऊन आली. पहिली एंट्री कॅश अकाउंट डेबिट ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट अशी करावं लागेल, टू गुडविल अकाउंट. आणि आणलेलं गुडविल डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोणत्या रेशोमध्ये, तर सॅक्रिफाय रेशोमध्ये. सॅक्रिफाय रेशो ओल्ड रेशो हा सॅक्रिफाय रेशो असतो जर न्यू रेशो दिलेला नसेल तर. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की शी शॅल ब्रिंग ₹12,000 ॲज अ कॅपिटल. 12,000 कॅपिटल आणले. 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट, म्हणजे त्याला 12,000च्या बदल्यात ₹1 भेटणार आहे जर ₹4 प्रॉफिट झाला तर. हे कॅपिटल आणलं कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट. कोणी आणलं, नवीन पार्टनरचं नाव आहे टू कावेरी कॅपिटल, टू कावेरी कॅपिटल. कॅश अकाउंट डेबिट टू कावेरी कॅपिटल ही एंट्री होणार आहे. द फर्म्स असेट रिव्हॅल्यूड ॲज अंडर. फर्मच्या असेट रिव्हॅल्यूड झाल्यात. बिल्डिंगची व्हॅल्यू झालेली 24,000. मशिनरी अँड फर्निचर रिड्यूस 10%, 10%ने. त्याच्यानंतर प्रोव्हिजन आरडीडीचे डेटरची प्रोव्हिजन आहे त्या ठिकाणी 5%ची. त्याच्यानंतर स्टॉकची व्हॅल्यू झालेली 20,000. म्हणजे आपल्याला ह्या ऍडजस्टमेंट आहेत त्या सगळ्याला स्टार मार्क करावं लागणार आहे. फर्स्ट आपण स्टार मार्क करणार बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक आणि डेटर. सगळ्या असेटवर स्टार मार्क आहे. मशिनरी, फर्निचर आहे, बिल्डिंग आहे, डेटर्स आहे आणि स्टॉक आहे, सगळ्याला स्टार मार्क. आणि शेवटी त्यांनी सांगितलंय की द एक्सेस कॅपिटल ऑफ नर्मदा अँड गोदावरी वेअर ड्यू टू प्रोपोर्शन ऑफ शेअरिंग प्रॉफिट न्यू फर्म. न्यू रेशो मध्ये त्यांचं नवीन फर्म मधले कॅपिटल ठरवायचंय. आणि जर जास्त किंवा कमी होत असेल तर ते लोन अकाउंटला दाखवा असं दाखवले. म्हणजे आपण जे कॅशला ट्रान्सफर करायचं ते तर लोनला करायचंय. कसं करायचं ते बघूया. पहिल्यांदा आपण सॉल्व करायला सुरुवात करू. सॉल्व करण्याच्या अगोदर आपण एक वर्किंग नोट करूया न्यू रेशो कॅल्क्युलेशनची. वर्किंग नोटला नाव द्या नंबर फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. त्याला अंडरलाईन करूया आपण. याच्यामध्ये आपण ओल्ड रेशो लिहून घेऊ. ओल्ड फर्मचा बघा ओल्ड रेशो पाहायचा या ठिकाणी किती 3:2 आहे, 3:2 आहे ओल्ड रेशो. आणि नवीन पार्टनरचा शेअर किती आहे, नवीन पार्टनर आहे कावेरी, तो आहे 1/4 शेअर आहे. आता न्यू रेशो कॅल्क्युलेट करताना फर्स्ट आपल्याला एक रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो, तो म्हणजे बॅलन्स रेशो. म्हणून बॅलन्स रेशो इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर, 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. तर बघा आता 1 मायनस 1 वजा शेअर ऑफ न्यू पार्टनर आहे 1/4 म्हणजे 1/4 वजा होतील. तर आपला जो बॅलन्स रेशो असणार आहे ते असणार आहे 3/4. आणि आता आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून लिहायचं न्यू रेशो इज इक्वल टू. याच्यामध्ये आपण लिहिणार ओल्ड रेशो इनटू बॅलन्स रेशो. तर बघा आता ओल्ड रेशो आहे 3. आता पहिला पार्टनर कोण आहे आपला, तर पहिली पार्टनर आपण लिहायची
नर्मदा आणि गोदावरी आहे. पहिली पार्टनर आहे नर्मदा. नर्मदाचा न्यू रेशो काढू तर 3/5 इंटू 3/4 इज इक्वल टू 3 इंटू 3 9 आणि 5 गुणिले 4 20. हा झाला नर्मदाचा. आता या ठिकाणी गोदावरी ओल्ड रेशो आहे 3/5 इंटू बॅलन्स रेशो 3/4 इज इक्वल टू 3 इंटू 3. आता ओल्ड रेशो एकच मिनिट हा, इथं 3/5 ही नाहीये तर 2/5 2 इंटू 3 6 डिवायडेड 5 इंटू 4 20. आणि ही कावेरी आहे तिसरी. कावेरीचा शेअर बघायचा आपण या ठिकाणी 1/4 शेअर आहे 1/4. आता 1/4 त्याला आपण आता इथं बघा 4 ला 20 करण्यासाठी 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इकडे सुद्धा 5 ने म्हणजेच तो 5/20 येणार आहे. मग जर रेशो जर आपण फाइंड आउट केला तर आपल्याला बघा या ठिकाणी 9:6:5 हा आपला न्यू रेशो असणार आहे. हा रेशो महत्वाचा काय आहे ऍडजस्टेड कॅपिटल कॅल्क्युलेट करण्यासाठी. चला आता सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट आपण आपली बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊया. क्रेडिटर्स दिले बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला एक 4-5 ओळी जागा सोडायच्या आणि त्याच्यानंतर लिहायचं क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार 49,600 आणि क्रेडिटर्सची अमाऊंट या ठिकाणी 49,600 49,600 रुपये. क्रेडिटर्स लिहिल्यानंतर कॅपिटल लिहा. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला 28,000 आपण कॅपिटल अकाउंट तयार केले त्याच्या क्रेडिटला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन नर्मदाचं 28 आणि कावेरीचं देखील 28,000. इकडं असेटला कॅश ॲट बँक अकाउंट तयार केलेलं आपण कॅश ॲट बँकचं त्याचा बॅलन्स त्याच्या डेबिटला लिहायचा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹4,000. नेक्स्ट बिल्डिंग मशिनरी फर्निचर स्टॉक आणि डेटर्स या सगळ्या असेट आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहोत. मग सगळ्या मी उचलतो आणि एकदमच लिहितो. बिल्डिंग अमाऊंट लिहिणार 20,000 इनर कॉलमला. एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. बिल्डिंग झाल्यानंतर मशिनरी आहे हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं मशिनरी. अमाऊंट लिहिणार 28,000. मशिनरी झाल्यानंतर फर्निचर आहे 1,200 बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहूया फर्निचर. अमाऊंट लिहिणार 1,200. द नेक्स्ट स्टॉक आहे हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं स्टॉक. स्टॉकचे अमाऊंट लिहिणार 16,400 आणि डेटर्स आहे बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण डेटर्स. त्याचे अमाऊंट लिहिणार आहोत 36,000 36,000. अशा पद्धतीने सगळ्या असेट आपण ट्रान्सफर केले. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट मध्ये 4,000 रुपये गुडविल आणलेले कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹4,000 आणि गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹4,000. आणलेलं गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचंय. पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिटला डिस्ट्रीब्यूट करणार. एंट्री गुडविल अकाउंट डेबिट म्हणजे गुडविलच्या डेबिटला ओल्ड पार्टनरची नावं टू नर्मदा. अमाऊंट लिहिणार 2,400 आणि टू गोदावरी. अमाऊंट लिहिणार 1,600. याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट 2,400 आणि 1,600 डॅश. पहिली ऍडजस्टमेंट गुडविलची केली. 12,000 रुपये कॅपिटल आणलेले कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू कावेरी कॅपिटल. अमाऊंट लिहिणार 12,000 रुपये आणि दुसरा इफेक्ट आपला कावेरी कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि कावेरीच्या कॉलम मध्ये लिहिणार आहे ₹12,000. 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये असेट काय झालेले आहेत रिव्हॅल्यूड झालेले त्या ठिकाणी बघा. कोणकोणते असेट कशा रिव्हॅल्यूड झाले आहेत त्यांनी सांगितले. फर्स्ट त्यांनी बिल्डिंगची व्हॅल्यू सांगितली 24,000. बॅलन्स शीटच्या असेटला बिल्डिंग आपण लिहिलेल्या त्या ठिकाणी आउटरला लिहायचं 24,000. बिल्डिंग वाढलेली त्यामुळे ऍड म्हणायचं ऍड ऍप्रिसिएशन. अमाऊंट लिहिणार 4,000 रुपये. आउटरला 4,000 रुपये फायदा आहे. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय बिल्डिंग अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार 4,000 रुपये. देन आफ्टर नेक्स्ट मशिनरी आणि फर्निचर 10% रिड्यूस म्हणजे डेप्रिसिएट आहे. मशिनरीकडे जायचं त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिसिएशन ऍट 10% 2,800 रुपये वजा होतील आणि आउटरला येतील 25,200 रुपये. आणि फर्निचरला सुद्धा लेस डेप्रिशिएशन ऍट 10% 120 रुपये वजा होतील. आउटरला येतील 1,080 रुपये. आणि या दोन्हीचा दुसरा इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार टू मशिनरी. अमाऊंट लिहिणार 2,800 आणि टू फर्निचर. अमाऊंट लिहिणार आहे 120 रुपये. त्याच्यानंतर 5% डेटर्सवर आरडीडी आहे. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी लिहायचं लेस
लेस 5% RDD, 36,000वर 5%, तर ते आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 1,800 येणार आहे. आउटरला येणार आहे 34,200. 1,800 लॉस आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार टू RDD 1,800 रुपये. नेक्स्ट पुढे जाऊया आणि स्टॉकची व्हॅल्यू 20,000 घ्यायचं असं सांगितलं. म्हणजे स्टॉक आपण बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया, त्या ठिकाणी आउटरला लिहूया 20,000. म्हणजे थोडक्यात काय झालेलं, स्टॉक वाढलेला आहे. त्या ठिकाणी ऍड इन्क्रीज म्हणू आपण. आणि कितीने वाढला तर तो 3,600 रुपयाने वाढला, म्हणूनच 20,000 झाला. ऍड केले 3,600, आउटरला 20,000, 3,600 प्रॉफिट आहे. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय स्टॉक, अमाऊंट लिहिणार 3,600 रुपये. आणि आता काय करायचं, आपलं झालेलं आहे बऱ्यापैकी. शेवटची ऍडजस्टमेंट आहे ते आपण वर्किंग करताना बघूया. तर क्लोज करायला सुरुवात करूया. फर्स्टली आपण काय करणार, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटची टोटल बघा 7,600 येते, तेच लिहिणार इकडे 7,600 डेबिटला. सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर 2,880 रुपये. 1 2 तिसऱ्या लाईनला लिहायचं टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याला अंडरलाईन करायची. आणि याच्यामध्ये फर्स्ट आपली नर्मदा पहिली पार्टनर आहे आणि दुसरी आहे गोदावरी. नर्मदाची अमाऊंट त्या ठिकाणी लिहायची 1,728 आणि दुसरी 11,100 म्हणजे 1,152 रुपये. हे इकडे डेबिटला आहेत. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला हा प्रॉफिट आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचा बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात प्रॉफिट 1,728 1,152 रुपये. इथं डॅश. आता लक्ष द्या, हा जो प्रॉफिट आहे हा आपण लिहिला, परंतु आपल्याला ऍडजस्टेड कॅपिटलची वर्किंग नोट करावी लागणार आहे. त्याच्यानंतर आपण पार्टनर्स कॅपिटल क्लोज करू. वर्किंग नोटला नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट, आता लक्षात घ्या, नवीन पार्टनर कोण आहे, कावेरीज, म्हणून लिहायचं कावेरीज कॅपिटल इन न्यू फर्म फॉर 1/4 शेअर इज रुपीज. बघा आता कावेरीने 1/4 शेअर साठी किती आणलेत, 12,000 रुपये आणलेत. कुठं दिले बघा, ऍडजस्टमेंट मध्ये दिले. इथं कावेरीने 1/4 शेअर साठी 12,000 रुपये आणले, 2 नंबरचे ऍडजस्टमेंट. तेच लिहिले मी या ठिकाणी 12,000 रुपये. आणि या ठिकाणी त्यांचा न्यू रेशो 965 लक्षात राहू द्या. तर देअरफॉर आता हे 1/4 शेअर साठी आहेत, याचा अर्थ लक्षात घ्या की जे 12,000 येते ना, ते नवीन फर्म मधला जो शेअर आहे तो या ठिकाणी मला लिहायचा आहे फॉर 1/4 शेअर साठी. म्हणजे थोडक्यात आता नवीन फर्म मध्ये तिचा हिस्सा 5 आहे, म्हणजे 5 डिवायडेड 20, म्हणजे 5 × 5 = 20, म्हणजे 1/4 शेअरच होणार आहे. फक्त 5/20 हे आपल्याला ब्रॉड कन्सेप्ट मध्ये लिहावं लागणार आहे. म्हणजे 20 पैकी 5 हिस्सेसाठी 12,000 आहे, एवढं लक्षात राहू द्या. देअरफॉर आपली जी पहिली पार्टनर असणार आहे नर्मदाज कॅपिटल इज इक्वल टू, बेस घ्यायचा 12,000 जे कॅपिटल आणलेले आहे तिने, किती हिस्स्यासाठी आहे, 5 हिस्स्यासाठी. आणि नर्मदाचे हिस्से आहेत 9, तर किती येणार आहे ते, तर ते येणार आहे 21,600 रुपये. त्याच्यानंतर गोदावरीचं कॅपिटल नवीन फर्म मधला आपण शोधणार. गोदावरीचं कॅपिटल बघा इथं सेम 12,000 किती हिस्स्यासाठी, 5 हिस्स्यासाठी, गुणुले तिचे हिस्से 6 आहेत, तर इज इक्वल टू, तर ते 14,400 येणार आहे. आणि तिसरी पार्टनर आपली कावेरीचं आपल्याला डायरेक्ट दिलेले त्यांनी 12,000. म्हणजे आपल्याला 3 ज्या पार्टनर आहेत 21,600 14,400 आणि 12,000 असं कॅपिटल आहे. हे आपल्या बॅलन्स शीटला दिसलं पाहिजे. बॅलन्स शीटच्या ॲबिलिटीला यायचं, त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल अकाउंट, त्याला अंडरलाईन करायची. त्याच्यामध्ये फर्स्ट नर्मदा, गोदावरी आणि तिसरी आहे कावेरीचे 12,000, गोदावरीचे 14,400 आणि नर्मदाचे 21,600. असं तिघांचं टोटल कॅपिटल नवीन फर्मचं असणार आहे 48,000. आणि याचा दुसरा इफेक्ट लक्षात घ्या, याचा दुसरा इफेक्ट आपण जे कॅपिटल अकाउंट तयार केलेले त्या कॅपिटल अकाउंटच्या इथं खाली आपण लिहितो, काय लिहितो, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ते इथे लिहायचं आपल्याला. अमाऊंट लिहिणार 21,600 14,400 आणि 12,000 रुपये आणि 12,000. आता आपण हे कॅपिटल अकाउंट काय करूया, क्लोज करूया. बघा हे 12,000 जे आहे कावेरीचं क्रेडिट टोटल 12, डेबिट टोटल 12,000, 12 क्लोज होणार. इकडं क्रेडिटला 28 29 30,752 रुपये, 30,752. तेच डेबिटला लिहिणार 30,752 रुपये. त्यातने 14,400 जर वजा झाले
तर 16,352 रुपये राहतील. 28 आणि 2 30, 31 आणि हे 700 100 32,128 रुपये येईल. 32,128 ते जिकडे लिहिणार 32,128 रुपये. त्यातनं 21,600 जर वजा झाले तर 10,528 रुपये राहतील. याला लिहायचं टू लोन अकाउंट. लोन अकाउंट का लिहायचं ते त्यांनी आपल्याला सांगितलंय की हा बॅलन्स त्यांच्या लोनला दाखवायचा. इथं बघा काय सांगितलंय ते तुमच्या लक्षात येईल की जी काही ॲडिशनल अमाऊंट असेल ती त्यांच्या कुठं ट्रान्सफर करा, लोनला ट्रान्सफर करा. आणि लोन जे असतं ते त्या बिझनेसची लॅबिलिटी असतं. म्हणजे हे लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार म्हणजेच बॅलन्स शीटच्या कुठं लिहिणार, लॅबिलिटीला लिहिणार. लॅबिलिटीला लिहिताना लिहायचं पार्टनर्स लोन अकाउंट लोन. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट जुनी पार्टनर आहे नर्मदा आणि गोदावरी. नर्मदाचं कॅपिटल आपण लोन त्या ठिकाणी अमाऊंट लिहिणार आहे 10,528 आणि 16,352 रुपये. या दोघांची टोटल आपण आउटरला लिहूया ॲज अ लोन म्हणून 26,880 रुपये. अशा पद्धतीने आपण काय केलं, पार्टनर्स कॅपिटल क्लोज केलं. आता गुडविल क्लोज करायचं. गुडविलच्या डेबिटची टोटल 4,000 आहे. क्रेडिटला सुद्धा 4,000च असणार आहे. कॅश अकाउंट जर क्लोज केलं तर कॅशच्या डेबिटची टोटल बघा 4 4 8 आणि 12 20,000 रुपये. 20,000 तेच इकडे लिहिणार 20,000. वजा होण्यासाठी काहीच नाही, 20,000 रुपये राहील. याला लिहायचं आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हे 20,000 आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट अमाऊंट लिहिणार 20,000. आणि आता काय करायची, आपली बॅलन्स शीटची लॅबिलिटी आणि असेटची टोटल करायची. लॅबिलिटीची टोटल येणार आहे 1,24,480. तेच असेटला असणार आहे 1,24,480 रुपये. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका तुमच्या वर्गमित्रांपर्यंत. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.